नमस्कार मंडळी, नमस्कार, धन्यवाद. खरोखरच दर्दी प्रेक्षक वर्ग आहे, थांबलेले आहेत क्लायमॅक्स साठी. नक्की काय तापवणार आहेत, नक्की तापवणार. पण रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था आमची झालेली आहे दोन्ही शाहिरांची. पण नक्कीच या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर मोहितकर सर यांनी छान सुंदर असा कार्यक्रम केला. कार्यक्रम करत असताना थोडस माझ्या या रसीम मायबाप प्रेक्षकांचं माझ्या बारीच्या संदर्भात त्यांनी समीक्षण केलं. ते काही विषय मी खोडून काढणार आहे. 5 मिनिटच फक्त आहे, त्याच्यामुळे एक रिंगण मारून ये फक्त. चला. बक्षीस आलेलं आहे अनुष्का टूर्स अँड ट्रॅव्हल्स मंदार चितप यांच्याकडून 501 रुपये. त्याच्यामुळे तनिष अजित रेवाळे यांच्याकडून 501 रुपये. माझे मित्र राजेंद्र बारगोडे यांच्याकडून 501 रुपये. त्याच्यामुळे संदीप तांबटकर यांच्याकडून 501 रुपये. माझे गुरुवर्य महादेवजी धोपट यांच्याकडून 201 रुपये. त्याच्यामुळे सचिन डावल माझे मित्र खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून 501 रुपये. तसेच केतन धनावडे शाहीर आमच्या खंडाळा पंचक्रोशीतील एक नवोदित असा गोडगड्याचा शाहीर केतन धनावडे यांचा सुद्धा कार्यक्रम दादर येथे 19 जुलैला सुशांत शिरकर तुरेवाले शाहीर यांच्या विरोधात आहे. सर्व रसिक बांधवांना विनंती आहे की याही कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. शाहीर केतन धनावडे यांच्याकडून 110 रुपये. त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र भटकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर प्रभाकर धोपड यांच्या खणखणीत आणि पहाडी आवाजासाठी श्री निळकंठ शांताराम तांबे मुर्तवडे चिपळूण यांच्याकडून 501 रुपयाचा धन्यवाद निळकंठ तांबे. चला आता 5 मिनिटात थोडंफार काहीतरी करूया, कारण हा वाद प्रतिवाद हा चालूच राहणार आहे. नक्कीच ओपन शो मध्ये आमने सामने एक दिवस आम्ही मोहितकर सर आणि मी येणार आहोत आणि त्या दिवशी विस्तृतपणे आपला हा कलगी तुऱ्याचा सामना रंगेल. बघा, शाहीर ज्ञानी मोहितकर सर म्हणाले की सूर्य मावळतो असं म्हणाले. खरं तर सरांकडून मला अपेक्षा नव्हत्या. खरं तर या रिंगणात पाऊल टाकताना मी माझा शिक्षकी पेशा आम्ही बाहेर ठेवून आलो होतो, इथे फक्त कलाकार म्हणून मी उभं राहिलो होतो. पण सरांनी ते बोलायला केलं, कारण सर म्हणाले की शिक्षक जर वेळेवर गेला नाही तर काय. इथे सुद्धा दरवाजा वर्गाचा बंद करून घेतला सर, तुमचं सुद्धा वेळेचं भान तुम्हाला राहिलं नाही. 1 मिनिट वेळेत गेलात काय आणि 10 मिनिटं वेळेत गेलात नाही काय, सारखंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा आजची ही प्रार्थना आणि राष्ट्रगीत चुकलंय, म्हणजे तुम्ही सुद्धा वेळेत जात नाही हे इथं सिद्ध झालंय. त्यानंतर खरं तर सूर्य या संदर्भात मी सांगितलं होतं, दोघांची नावं ज्ञानदीप आणि प्रभाकर. सूर्य आहे, मावळत्या सूर्याला पण नमस्कार करत नाही असं म्हणाला. खरं तर भूगोलाचा अभ्यास थोडासा कच्चा आहे असं मला दुर्दैवानं म्हणावं लागेल. कारण मित्र हो, सूर्य कधी मावळत नसतो. पृथ्वीचा काही भाग हा सूर्यासमोर येतो आणि त्या ठिकाणी दिवस असतो, आणि पृथ्वी फिरत असताना जसा जसा समोर सूर्य येतो त्या ठिकाणी उजेड असतो. सूर्य मावळत नाही, तर दुसऱ्या भावावर प्रकाश काढण्यासाठी आणि नव तेजस्वी प्रेरणा देण्यासाठी सूर्य दुसरीकडे जात असतो. त्याच्यामुळे सूर्य कधी न मावळला तो मावळला गर्भ गळून या भूमीवर सगळा असं म्हटलं जातं. बघा, त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बळीराम तांबे आमचे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच शाहिरा म्हणाले की आवाजासंदर्भात गवळण गायली शाहिरांनी.
मला थोडासा तो विषय पटलेला नाही. नक्कीच पुढील बारीमध्ये याचं उत्तर असेल. आणि शाहिराने एक विषय आपल्यासमोर बोलले की नराधम. मंडळी, मी पूर्णपणे स्पष्टपणे बोललो होतो माझ्या गवळणीमधून की सध्या स्त्री अत्याचार जोरदार होत आहे. दिवसा ढवळ्या क्षणोक्षणी जो सासू आणि ननंदचा जो असतो ना, तो अत्याचार नाही, तो जाच असतो. लक्षात घ्या. आणि मी विनयभंग आणि जे माझ्या या स्त्रियांवर जे दिवसा ढवळ्याने अत्याचार होत आहेत त्यांची अब्रू लुटली जाते. अनेक बलात्काराच्या अशा घटना आपण पेपरमध्ये वाचतोय, पाहतोय. अगदी लहान मुलीपासून अत्यंत मोठ्या स्त्रियांपर्यंत अशा घटना घडतात. त्या संदर्भात माझा विषय होता. तर माऊली म्हणाले की नराधम म्हणजे स्त्री नराधम की पुरुष नराधम. मी स्त्रीची बाजू मांडतो हे प्रत्यक्ष सुरुवातीला बोललो होतो. त्याच्यामुळे माझ्या या रसिक बांधवांना येडा बनवून पेढा खायची जी तुम्ही थोडीशी प्रयत्न केला, हे माझं रसिक बांधव अजिबात त्याला फसणार नाही, लक्ष असू दे. त्यानंतर आपण प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्या संदर्भात माझे वस्ताद गुरुबंधू चंद्रकांतजी झोपट या ठिकाणी स्पष्टीकरण देतील. नमस्कार मंडळी. वेळेअभावी सरळ प्रश्नावरती येतोय मी. आम्ही प्रश्न असा विचारला होता, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला? वा प्रश्न परत तुमच्याकडे असेल, कोणत्या देवाला शरण गेला, त्याला कोणी बुद्धी देऊन कोणी उपदेश केला आणि ओवी दिली होती. अध्याय 6 ओवी क्रमांक 43-44 वर कथा पठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. माझी टीप ऐका. बुवानी उत्तर काय दिले मला की विष्णूने ब्रह्मदेवाला उपदेश केला. पण बुवा प्रश्न वाचताना चुकतात आहे. मी विचारलं होतं की त्याला कोणत्या देवाला पहिला शरण गेला. म्हणजे असं आहे की आज कारकर भाऊनी मला कार्यक्रम दिला की त्यांनी सांगितलं पाणबुडी देवीने कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे कारकर भाऊनी आम्हाला सांगितलं की पाणबुडी देवा कला ठेवते, तर त्यांच्याकडे जा आणि त्यांचा कार्यक्रम करा. त्यामुळे कोणी उपदेश दिला तेवढा फक्त भाऊनी सांगितलाय. आणि ओवी त्यांनी अध्याय 6 सांगितलाय आणि ओवी क्रमांक 43-44 सांगितले आम्ही. तर त्यांनी ओवी वेगळी सांगितली आहे. बुवा जसा तुम्ही ग्रंथ आणलात ना, आज माझ्या प्रश्नाचा देखील इथे ग्रंथ आहे. जर सोक्षमोक्ष करायचं असेल तर सन्माननीय आयोजकांना मी सांगतो त्यांनी यावं, माझं उत्तर बघावं, त्यांचंही उत्तर बघावं. जर एक शब्द एक अक्षर जरी जुळत असेल ना तर रंगमंचावरचा कार्यक्रम मी बंद करेन बुवा. त्यानंतर आज बुवांच्या प्रश्नाकडे वळणार आहे मी. बुवांचा प्रश्न असा आहे, सती अनुसयाने जशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बाळे केली, तशीच एका पतिव्रती स्त्रीने या 3 देवांची बाळे केली. तेव्हा या 3 देवांनी तिला असा शाप दिला की कलियुगी तू राक्षसी होऊन सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या आईचं नाव काय, तिचा अंत कुठे व कसा झाला ते सांगायचं. बुवांनी उत्तर दिलं, टीप दिलेली आहे, ग्रंथ आधारे पटवून द्यायचं. बुवांचं मी उत्तर सांगतो, बुवा लक्ष देऊन ऐका. पिरोह नावाचा एक ऋषी होता. त्याच्या पत्नीचे नाव नागावली. ती सुंदर आणि पतिव्रता होती. पिरोह एकदा
तिकडे गेला असता ब्रह्मा विष्णू महेश हे तिची परीक्षा पाहायला तिच्याकडे आले. नागावलीने त्यांची इच्छा जाणली व त्या तिघांना बालके बनवले. त्यामुळे देवाने तिला शाप दिला की तू कुरूप बनशील. त्यामुळे तिला देवी आल्या आणि त्याच्या वनाने तिचा चेहरा विद्रूप झाला. काही कालाने पिरो ऋषी घरी आला. पत्नी विद्रूप झालेली पाहून त्याने तिला घराबाहेर काढले व तिला शापही दिला, तू राक्षसी होशील आणि देवीचा रोग लोकांना पसरवशील. त्या दिवसापासून ती पृथ्वीवर देवीचा रोग फैलावू लागली. बुवा म्हणतील आता मोबाईल मधून म्हणजे कुठेतरी नेटला सर्च केले. बुवा मी तो सांगतो, आज माझ्याकडे तोही ग्रंथ आहे. जर खरंच सक्षमक्ष करायचं असेल तर त्याही ग्रंथासाठी तुम्ही करू शकता. दोन्ही ग्रंथ मी इथे आणलेले आहेत, माझ्या प्रश्नाचा देखील आणि तुमच्या प्रश्नाचा देखील. माझं उत्तर दिलेलं चुकलेलं आहे बुवानी. धन्यवाद. चला, या ठिकाणी सोक्षमोक्ष झालेला आहे. आमच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं होतं ते बुवांनी चुकीचं दिलंय असं मी म्हणेन. बुवांना सुद्धा वेळ द्यायचा आहे, 5 मिनिटं फक्त. मित्रांनो, एक मला पहिल्या भारीतच गाणं घ्यायचं होतं. खरं तर सध्या कोकणावर एक संकट आलेलं आहे. अनेक असे प्रदूषित प्रकल्प आपल्याकडे लादले जात आहेत. खरं तर स्थानिकांना विचारात न घेता कोणत्याही प्रकारे एखादा कोणतरी परप्रांतीय येतो, तिथली जमीन इन्व्हेस्ट करतो आणि कुठल्या तरी प्रकल्पाची मागणी करतो आणि शेवटी प्रशासनाच्या पत्रांनी हैराण होऊन तिथला शेतकरी अशा प्रकल्पांना बळी पडतोय. तर आपलं हे कोकणाचं सौंदर्य राखणे हे आपलं सर्वांचं परम कर्तव्य. मी सुद्धा ज्या गावामध्ये राहतो त्या ठिकाणी MIDC सध्या प्रस्तावित आहे आणि आम्ही सर्व तिथले शेतकरी या ठिकाणी त्याला MIDC बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करतोय. तर एक प्रबोधनपर गीत या ठिकाणी सादर करतोय. चला पटकन घ्या. नम्रपणे सांगतोय की नको लादू MIDC, नको प्रदूषण, अहो नको लादू MIDC, नको प्रदूषण. स्वर्गाहून सुंदर आपले वाचवू कोकण, स्वर्गाहून सुंदर आपले वाचवू कोकण. आयोजकांचे आभार आणि त्याचबरोबर माझे प्रतिस्पर्धी शाहीर भोईरकर माऊली यांना सुद्धा पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सर्व रसिका प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.